मित्रांनो, ज्या काळात समाजातील उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या ब्राह्मणांना रस्त्यावरून चालणाऱ्या दलितांची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडलेली चालत नसे, अशा काळात ज्योतिबा आपला अस्पृश्यतेच्या विरोधातील युद्ध सुरू करतात. नंतर त्यांच्या लक्षात येते की हे केवळ युद्ध नाहीये तर एक महायुद्ध आहे. तरीही ते एक पाऊलही मागे हटत नाहीत. उलट आपल्या अर्धांगिनीला म्हणजे सावित्रीबाईंना सुद्धा या युद्धात बरोबरीने सहभागी करून घेतात आणि सांगतात की तू वंचितांच्या स्त्रियांना ज्ञानदानाची मशाल हाती दे. विचार करा मित्रांनो, 1840-50चा काळ किती भीषण असेल. म्हणजे 1857चा आपला राष्ट्रीय उठाव म्हणजे आपलं स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध जे होतं ते सुद्धा अजून भारतात लढलं गेलं नव्हतं. अशा काळात हा लढा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी सुरू केला. या महान व्यक्तीचा बायोपिक रिलीज झालाय, नाव आहे फुले. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे फुले या हिंदी सिनेमाचा. मित्रांनो, ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी केलेले समाज सुधारणेचं कार्य किती महान होते, ज्याने ज्योतिबांना भारतातील पहिला महात्मा ठरवले, हे आपण सर्वजण जाणतोच. आपल्या शालेय शिक्षणाच्या इतिहासाच्या पुस्तकातील पानांमध्ये यातील प्रमुख कार्याचा समावेश आहेच. मुअज्जम बेग यांच्या समवेत चित्रपटाची पटकथा लिहिताना अनंत महादेवन यांनी या सर्व प्रमुख घटनांचा समावेश यात केला आहे. दलित समाजातील मुलींच्या शिक्षणाची पहिली शाळा सुरू करण्यापासून ते अगदी सत्यशोधक समाजाच्या निर्मितीपर्यंत सर्वच प्रमुख घटनांचा पटकथेत समावेश आहे. दिग्दर्शन सुद्धा अनंत महादेवन यांचीच आहे. चित्रपटाची लांबी 2 तास 10 मिनिटांची आहे, अगदी अत्यल्प आहे आणि ही चित्रपटाची खरं तर जमेची बाजू म्हणता येईल. पण असं असलं तरी इंटरव्हल पॉइंट पर्यंत मात्र पटकथेची जी वाटचाल आहे ती अत्यंत धीम्या गतीने होते, हेही तेवढंच खरं. हा, पण इंटरव्हल नंतर मात्र चित्रपट गती घेतो. परंतु पटकथेचं जे लेखन आहे, स्क्रिप्टची जी रायटिंग आहे आणि प्रेझेंटेशन आहे सादरीकरण करताना, त्यातले जे प्रसंग आहेत हे नाट्यमय किंवा मनोरंजक पद्धतीने सादर केले गेलेले नाहीत. उलट लेखक दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केवळ ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग एकानंतर एक एखाद्या डॉक्युमेंटरी स्टाईलने पेश केल्याने झालंय काय की प्रेक्षक चित्रपटाशी इमोशनली बांधला जात नाही. हा एक मेजर ड्रॉबॅक आहे. खरं तर इतके खडतर आणि संकटांनी भरलेलं आयुष्य पाहताना अनेक प्रसंगात डोळ्यात अश्रू भरून येतील अशी अपेक्षा असते, पण तसे होत नाही. ज्योतिबांच्या कार्याला ब्राह्मणांचा विरोध तर होताच, हे दाखवताना त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून वडिलांचा आणि भावाचा सुद्धा पूर्ण पाठिंबा नव्हता, हे सुद्धा अनंत महादेवन यांनी काही प्रसंगात दाखवलंय. शिवाय ज्योतिबांना आणि सावित्रीबाईंना नुसता विरोध नव्हता तर त्यांना जीवे मारण्याचे सुद्धा अनेकदा प्रयत्न झाले, त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांना इंग्रजांचा दलाल म्हणून झिडकारले गेले, धमक्या दिल्या गेल्या, हे दाखवणारे प्रसंग सुद्धा पटकथेत आहेत. सावित्रीबाई यांचा ज्योतिबांच्या लढ्यात तितकाच महत्त्वाचा सहभाग होता, हे सुद्धा चित्रपटातून अगदी ठळकपणे समोर येते. अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन चांगले आहे, पण पटकथेतील मी आधी सांगितल्याप्रमाणे जे नाट्यमय प्रसंग आहेत, या नाट्यमय प्रसंगातील रंजकता अधिक वाढवता आली असती तर इम्पॅक्ट आणखीन मोठा होऊ शकला असता. मुअज्जम बेग यांनी लिहिलेले संवाद प्रभावी आहेत, पण ते अधिक धारदार असणं आवश्यक होतं. अगदी 1850च्या काळातील ही पिरियड फिल्म्स असल्याने यात कला दिग्दर्शन म्हणजे त्या काळातले सेट्स वगैरे, तसेच त्या काळाला अनुसरून अशी वेशभूषा, रंगभूषा, मेकअप या सर्वाला कॅमेऱ्यात कैद करणारं छायांकन म्हणजे सिनेमॅटोग्राफी, याची सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेण्यात आली आहे. रोहन यांनी दिलेलं संगीत अत्यंत श्रवणीय आहे आणि त्यातल्या त्यात उत्तम लिहिली गेली 2 गाणी. या 2 गाण्यांमध्ये ज्यात एक आहे सरोश आसिफ यांनी लिहिलेले धुन लगी आणि दुसरा आहे कौसर मुनीर यांनी लिहिलेले साथी. ही 2 गाणी खूपच सुंदर जमली आहेत मित्रांनो. अभिनयाच्या बाबतीत प्रतीक गांधीने ज्योतिबा उत्तम रंगवले आहेत, पण त्याच्या फेशियल एक्सप्रेशनमध्ये आणखी व्हेरिएशन्स म्हणजे वैविध्य असं हवं होतं. पत्रलेखाने सावित्रीबाईंच्या रोलमध्ये खूपच प्रभावी कामगिरी केली आहे. ज्योतिबांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत विनय पाठक, दत्तक मुलगा यशवंत झालाय दर्शील सफारी. सावित्रीबाईंच्या लढ्यात अगदी खांद्याला खांदा लावून लढणारी त्यांची मैत्रीण, जिवलग मैत्रीण फातिमा, या फातिमाच्या भूमिकेत आहेत अक्षया गुरव.
या सर्वांनी आणि इतर सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम सादर केल्या. एकंदरीत ज्योतिबांचा हा विलक्षण प्रवास 2 तासात पडद्यावर दाखवणे हे एक अशक्यप्राय काम जरी असलं तरी त्यातल्या त्यात चांगल्या प्रकारे तो कसा दाखवता येईल याची काळजी अनंत महादेवन यांनी घेतली आहे. त्यामुळे आउट ऑफ 5 मी फुलेला देईल 3 स्टार. एक वेळ नक्कीच पाहावा असा प्रेरणादायी लढा. मित्रांनो, तुम्हाला आमचा फुले सिनेमाचा अगदी थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.